हॅलो, जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. हे बघा, आज सोमवती अमावस्या आहे. बघा, सोमवती अमावस्याच्या सर्वांना शुभेच्छा. तर आज बघा, हे आमचं म्हणजे आज शिरूरला पंचायत समितीमध्ये बघा निर्वाह निधी पुणे जिल्हा परिषदचा आलेला आहे. तर तो बऱ्याचशा लोकांना जमा झाला आहे, मला काही जमा झाला नाही. तर अध्यक्ष तरटे साहेबांना मी फोन केला, बाबा ते निधी सर्वांना जमा झाला आहे, माझं कारण आहे. तर ते म्हणले तुम्ही सोमवारी म्हणजे आज या आणि तिथं मी पण येतो आणि तुमचं बाबा काहीतरी बँकेचं पुस्तक घेऊन या, काय नंबर वगैरे काय चुकला असेल त्यामुळं पैसे सुटले नसतील तर या. तर तिथं आहेत साहेब, आहेत धोत्रे साहेब म्हणून, त्यांच्या भेटून आपण त्यांच्याकडून करून घेऊ. तर आता शिरूरला चालू आहे बघा. आणि जाता एक दुसरी गोष्ट म्हणजे ते बाळासाहेब सांगपाळे त्यांचं ते कार्ड आता ते दौंडला त्याशी चेकिंग केलं, त्यांचं झालं. तर त्यांचं ते चेक करायचे भाऊ त्यांचं आलं काय. आणि दुसरी गोष्ट त्यांचं ते रेशन कार्ड बनवायला टाकले तर ते मिळतं काय पाहिजे. तर अशी कामे तर त्याकरता शिरूरला निघालो बघा आता आम्ही. तर त्या गावात आता येतात, तर तिथून जाणार आहे पुढं. हे बघा महाराष्ट्र बँक बघा, इथं जरा काम होतं जरा बँकेत या बाळासाहेबांचं. तर ते आता काम करून आता आम्ही पंचायत समितीत जाणार आहे बघा. आणि पंचायत समितीत माझं जरा ते पेन्शनचं काम आहे, ते पाहायचे पहा. हे बघा, हे पंचायत समिती ऑफिस शिरूर इथं बघा. आज आलो बघा, आज मी इथं आज चौकशी गाडी घेतली, पण ते काहीतरी नावात फॉल्ट झाला आहे, त्यामुळं काय झालं नाही का काम. असतं ते म्हणजे मी दुरुस्त करून देतो म्हणले. हे काय बाळासाहेब आमचे आले होते, असं मी आलतो गाडीवर, पण आता ते परत त्यांनी नंबर दिला, मग चौकशी करून सांगतो म्हणजे. ठीक आहे, धन्यवाद. हे बघा आता हे आमचे काळे इकडे काळे का मारतात, काळे का जरा काळे काय म्हणतात बघू. हे बघा तहसीलदार कार्यालय इथं आता आलोय बघा आता आम्ही. पण आता काळ्यांनी हाक मारली, आता कशाला बोलवतात बघू आता. हे पंचायत समितीतून निघालोय बघा आता आम्ही. पण आता ते होईल मग काम, आता त्याचं काय अडचण नाही. साहेब धोत्रे साहेब म्हणून ते सांगितले सगळं होईल ना, काय काळजी करा. ठीक आहे, त्यामुळे काय करता मग, काय लिहून घ्यायचं. पैसे दिलेले, हा नीट 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 बोला, कसले पैसे. ते काळ्यांनी हाक मारली तिथं पंचायत समिती समोर तिथं. त्यांचं ते काय, त्याने त्या माणसाकडं काहीतरी 2,500 रुपये कबूल केले होते. आणि रेशन कार्ड घ्यायसाठी त्यांनी 1,000 रुपये दिले होते, पण त्यांना 2 महिने त्यांना ते कार्डच देत नव्हता. तर त्याकरता बोलले म्हणजे भाऊ त्याचा सांगावं त्यांना, आमचं कार्ड द्यायला काय त्यांनी पैसे 2 महिने भेरपडा काढला होता कार्ड. मग ते साहेब म्हणजे नाही म्हणले, वेंद्रे साहेब म्हणले तुम्ही या म्हणले, त्यांची कार्ड तयार केलं देतो, त्यांची कार्ड लगेच देतो. तर त्यांनी लगेच म्हणले काय नाव म्हणले ते बाळासाहेब सांगपाल, तर लगेच कार्ड लगेच त्यांना ते कार्ड 12 नंबरचं कार्ड दिलं. आणि म्हणले माणिकराव काळे, तर माणिकराव काळेचं म्हणले तयार झाले, आतून त्यांना आणून देतो. बरं ठीक आहे मला, द्याच आमची माणसं आहेत मला, द्या त्यांचं कार्ड देऊन टाका. तर लगेच कार्ड दिली. तर म्हणजे याच्याकरता त्यांनी बोलवलं म्हणजे हो हाका मारली. बरं ठीक आहे, मग अशी किरकोळ कामं करावं लागतात. तर ठीक आहे, जाऊ द्या चला. पण ते माणिक काढायला परत फोन आला की नाही बा आम्हाला मिळाली कार्ड. बरं ठीक आहे चला, जाऊ द्या. आणि मला गडबड होती जाण्याची, पुढचं काम होतं, आमचे तरडे साहेब बसले, त्यांची भेट घ्यायची होती. मग चला कार्ड झालं, ओके काम. समितीचं काम करून बघा, इथं थोडं जरा गॅसचं काम होतं. ते गॅस ऑनलाईन करायचं होतं, ते ऑनलाईन करून ते महिलेच्या नावावर करायचं होतं बघा. त्याकरता इथं आलो होतो. आणि शेजारीच इथं बाळासाहेबाचं इथं गहू घ्यायचे बघा. तर ते म्हणले चला इथं गहू घेऊ, गव्हाची. ठीक आहे. हे बघा, हे मार्केट यार्ड शिरूर, मदनलाल सोळा धारीवाले. हे बघा, हे आमचे जुने आडतदार. हे बघा इथं असं आहे बघा. आता इथं काय गर्दी कमी झाली, आता बरेचसे आडते आता इथं म्हणजे कमी झाल्यात. आता बाहेर ठिकाणी आरती चालू झाले, त्यामुळं सगळं हे झालं. कुठून हे बघा, हे आमचे पंढरपूर वारीचे बघा, पहिल्या वारीचे जोडीदार हे शिंदे बघा. तर हे डवळगावचे आहेत, बंद करा ते, हे डवळगावचे आहेत बघा हे. तर हे आमचे म्हणजे कट्टर वारी जोडदार. ते गेल्या वर्षी काय आले नाही, त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे. पण बघा आता योगाने आम्ही शिरूरला गेलो होतो, आणि योगाने ते आंबळेहून येत होते. त्यांनी मला आंबळ्याचा फोन केला, पण त्यांना म्हणलं मी शिरूरला आहे.
तर शिरूरला आहे तर मग नावऱ्या फाट्यावर आता आमची इथे भेट झाली बघा. इथं चहा पाणी घ्यायला आलो बघा. तर ते पण असे लांब लांब जातात, मद्रास, चेन्नई, उत्तराखंड असे लांब लांब गाडी घेऊन जातात ते. तर बघा त्यांची आता 2 वर्षात बघा त्यांची आज भेट झाली आमची. तर आता आम्ही ते चहा प्यायला त्यांनी आणलंय बघा इथं. पण खरं म्हणजे ते वारीतले माणसं आहेत आमच्या. धन्यवाद. दुसरं काय मग हलावा कसं काय मग तुमचं कसं काय चाललंय, काय चाललंय? ओके काय म्हणजे गाडी ट्रिप आपलं जाणं येणं व्यवस्थित सगळं म्हणजे निमराज महाराजच्या कृपेने सगळं व्यवस्थित चाललंय म्हणा. हा हे बघा हे आमचे बाळासाहेब आहेत आणि हे बघा त्यांचे जोडीदार आहे ड्रायव्हर बघा. हे पण ते त्यांचे जोडीदार आहे ते. आणि आता त्यांनी सांगितले बरं मग आपल्याला जायचं म्हणलं तुम्ही सांगता का मग आता आपल्याला फिरायला जायचं म्हणलं? हा ठीक आहे. हे बघा ही त्यांची गाडी आहे बघा. आणि हे आमची 2 वर्षांनी यांची आमची भेट झाली बघा. पण आता आम्ही ते म्हणजे आपण जाऊ, आम्ही आता एक दिवस फिरायला जाणार आहे. तर ठीक आहे पण आमची भेट झाली मग. आणि ते पण पूर्वी जरा थोडे ड्रिंक करत होते पण त्यांनी आता 2 वर्षापासून पार पूर्ण बंद केली बघा. त्यामुळे खरंच त्यांना मानलं पाहिजे. नाहीतर ते खरंच त्यांनी सांगितलं नाही 2 वर्ष आम्ही अजिबात म्हणजे त्या मार्गात नाही. तर आनंदाची गोष्ट आहे, समाधान वाटलं मला. चला येऊ का मग, धन्यवाद. आता आम्ही सर्व काम उरकून आता बघा कर्ड्यामध्ये आलोय बघा. आणि बाळासाहेबांना काय दूध घ्यायचे तिथे दूध घेतात, दूध घ्यायला गेल्यात बघा. तर आज सगळी कामं झाली व्यवस्थित. तहसीलला गेलं होतं तर तहसीलचे पण आता मेसेज आला पैसे सोडलेला. तर ते पैसे पण आज जमा झाले बघा. त्यामुळं कामं अशी सगळी चांगली झाली. आता आम्ही आंबळ्यात आलो बघा. आता ते आम्हाला 12, 12:30, 1 वाजल्याचं तर जेवण नाश्ता नको म्हणलं आता. आणि मग आता बाळासाहेब म्हणजे जेवणच करू. तर इथं बघा आता आम्ही आता जेवण केलं बघा. आणि आता ते मला आता घरी सोडून ते जाणार आहे आता घरी. आमचं म्हणजे आज दिवस म्हणजे आज सकाळीच म्हणजे आज आमुष आज काय पुढं जाऊ नका. पण आम्ही आज त्याचा विचार करता आम्ही आज गेलो बघा. आज सगळी कामं आमची व्यवस्थित झाली, सगळ्यांची अगदी काम वगैरे झालं. आणि मस्त म्हणजे आमुष्या आम्हाला काही अडचण आली नाही, सगळी कामं व्यवस्थित झाली. आणि आता आलोय बघा घरी आता. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आमची आवली आजारी पडली बघा. दुपारी मी आता शिरूरवरून आलो आणि आवली आजारी पडली बघा. आता तिला न्यायला आलो बघा इथं. हे का तिला घेतली बघा. तिला थंडीन ताप आला. तर सरांचा फोन आलता दुपारी, परंतु तिथं घरी कोणीच नव्हतं. मी शिरूरला गेलो. शिरूरला आता येताना वाटत जात असताना मला फोन आला घरनं गॅस आवली आजारी पडली. तर आलो बघा तिला न्यायला आता इथं. तर आता बरं वाटतंय तिला. संध्याकाळी नेऊ डॉक्टर.